देवांचा राजा देवाधिदेवा शंभू महादेवा, महाराष्ट्र कुलस्वामिनी आई माय भवानी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांना प्रथम वंदन करतो. उपस्थित मान्यवर आणि उपस्थित शिवप्रेमी हो, आयुष्याची 75 वर्ष जगदीश्वर मंदिरात जे काही म्हणत होतो ते आज या 4 भिंतीच्या आतमध्ये मला ऐकायला मिळालं. महाराज रायगडावर आल्यानंतर एक 10 वर्षाचा कविभूषण त्यावेळेला त्या जगदीश्वर मंदिरात मध्ये आला. तो काही महाराजांना तसा ओळखीचा नव्हता, परंतु त्याने त्यांच्या पुढ्यात इंग्रजी मी जंपापर वाड वासू अंबापर रावण सतंबापर त्याच्या प्रकाराचे तेज समांसपर कान जिमी कंसपर तो लेंच वंशपर सेर शिवराज आहे असं वीर रसात्मक गायला. गेले 75 वर्ष रायगडावर मी सुद्धा हे छंद म्हणत होतो आणि माझं भाग्य असं आहे का माझा नातू आज या ठिकाणी गायलाय. या मुलांनी ज्या ज्या वेळेला म्हणून यांना व्यासपीठ याचा अर्थ नीट लक्षात घ्या. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, जगातलं सगळं शहाणपण या व्यासपीठावर झालंय. आणि म्हणून या व्यासपीठावर कोणी जोडे घालून येत नाही. आज मला खूप धन्यता वाटते. तुम्ही लक्षात ठेवा का या ठिकाणी एक पवित्रपणा व्यासोच्छिष्टम जगत सर्वम आणि अशा प्रकारचं वीररसात्मक ज्या वेळेला हे गायला लागतील त्यावेळेला धन्यता वाटते. अशाच प्रकारे त्यांनी ते सर्व म्हटलं पाहिजे. विचार लोक की मरते हो, विचार लोग कि मरते हो, न मृत्यु से डरो कभी, मरो परंतु जो मरो, जो याद जो करे सभी. हुई न यों सु मृत्यु जो, हुई न यों सु मृत्यु जो, वृथा मरे वृथा जिए, मरा नहीं वही कि जो जिया न आपके लिए. उसी उदार की कथा, उसी उदार की कथा सरस्वती बखानती, उसी उदार से धरा कृतार्थ सार्थ बोलती. तुम्ही असं शिवकाळामधलं जे काही पोवाडे आहेत ते तुमच्या मुलांकडनं मुलींकडनं उद्या गणेशोत्सवानिमित्त अशा काही कार्यक्रमानिमित्त देश धर्म आणि संस्कृती जर तुम्ही जागृत ठेवली तर आज जो पवित्र ग्रंथ मोडीमध्ये लिहिला जातोय त्याचं सार्थक झाल्याचं
जगाला वाटेल. शिवाजी महाराजांचे ग्रंथ, त्यांचं लिखाण हे मराठी, हिंदी, संस्कृतमध्ये खूप आहे. पण आज आयोजकांनी ते मोडीमध्ये प्रकाशित करण्याचं ठरवलंय. हे बघून धन्यता वाटते. मी काही फारसं बोलत नाही, कारण माझी प्रतिभा जी आहे की तुम्ही आज जमला आहात म्हणून तुम्हाला आवाहन करतो. महाराष्ट्रात जवळजवळ 1000 किल्ले आहेत. त्याचे 500 मी बघितले आहेत. 250 किल्ल्यांचं विज्ञान, भूगोल आणि इतिहास मला माहिती आहे. तुम्हालाही तेच केलं पाहिजे. तुमच्या गावांचा, तुमच्या देवांचा, तुमच्या घराण्याचा, तुमच्या आसपासात असलेल्या किल्ल्यांचा जर तुम्ही अभ्यास केलात आणि अशा कार्यक्रमाच्या वेळेला ते गड किल्ले, ती रणक्षेत्र, ते घाट, ती बंदरं उजेडात आणली तर महाराष्ट्राचं वैभव काय होतं हे तुम्हाला समजेल. मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देत आहोत. जोरदार टाळ्यांद्वारे गर्गे शरदहा शतम, 100 वर्ष तुला आहे. एक मुलगी, स्त्री ही जननी सर्व सुखाची, माता दुहिता भगिनीसाची. ही साक्षात देवता आहे. आणि अशाच जर ती काही करत राहिली तर महिषासूर मर्दिनी जशी महाराष्ट्राची आद्य देवता आहे, सर तुम्ही आज व्यासपीठावर साक्षात मालुसुरांचा वंश आणि छत्रपतींचे नातेवाईक गाय कैवारी हे या ठिकाणी आलेले आहेत. हे पाटील पट्ट लिख्याची इथे पाटील हा पट्ट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट. पट्ट राणी म्हणतो, पट्टाभिषेक म्हणतो, तसे हे गावचे प्रमुख आज खरोखरच उपस्थिती आहे. ती सर्वश्रेष्ठ लोकांची आहे. धन्यवाद. स्माइल प्लीज म्हणला. यानंतर आपण एक 5 मिनिटांचाच मध्यंतर करतोय. फक्त बायो ब्रेक घेतोय फ्रेश होण्यासाठी. पट्ट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, त्याच्या नोंदी गावात ठेवतो. तसे तुम्ही चौहान चौघांना 350 वर्षानंतर सुरू झाला. हा सोहळा विस्मृतीत गेला असताना श्री शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगडच्या वतीने गेली 32 वर्ष हा सोहळा तिथीनुसार किल्ले रायगडावर साजरा केला जातो. या सोहळ्याची एक चित्रफित आम्ही बनवलेली आहे समितीच्या वतीने.
ती आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येईल. कुठचाही सोहळा, कुठचाही कार्यक्रम हा जेव्हा आपण साजरा करतो त्यावेळी तो मुंबईमध्ये असेल किंवा कुठच्या शहरामध्ये असेल, त्यावेळी त्या ठिकाणी त्याचं आयोजन करणं फार सोपं असतं. परंतु रायगड सारख्या दुर्मिळ ठिकाणी अशा एखाद्या सोहळ्याचं आयोजन करणं आणि तिकडे उपस्थित असणाऱ्या सर्व शिवभक्तांच्या महाप्रसादाची भोजनाची व्यवस्था करणं ही खूपच कठीण गोष्ट आहे. आणि गेली 35 वर्ष शिवराज्याभिषेक समिती हे शिवधनुष्य पेलत आहे. त्याच कार्यक्रमाची चित्रफित आपण आज आता या ठिकाणी बघूया.